कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद बजेटमधून करण्यात आली आहे। 1 कोटी शेतकऱ्यांच्या नैसर्गिक शेतीवर भर असल्याचंही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय। तर 6 कोटी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नोंदणीवर भर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कृषी क्षेत्रातील रिसर्चसाठी सरकार पैसे देणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी घोषित केलं आहे। दरम्यान 10,000 बायो इनपुट रिसोर्स ਕਿ ਪੰਜਾਬ ਦੇ ਨਾਲ ਦੁਸ਼ਮਣੀ ਨਿਭਾ ਰਹੀ ਹੈ ਕੇਂਦਰ ਸਰਕਾਰ। पंजाबचे नेते नाराजी व्यक्त करताना दिसतात। एक मिनट के लिए, बेटियों के लिए, महिलाओं के लिए, इंपोर्ट डायमंड मार्केट के लिए, एक्सपोर्ट इंपोर्ट के लिए, हर पॉइंट पे, हर सेक्टर पे, अपर मिडिल क्लास, पुअर मिडिल क्लास और गरीब, रूरल एरिया के लिए बहुत, किसान वर्ग के लिए बहुत कुछ, एग्रीकल्चर के लिए बहुत बड़ा खजाना एक बजट खोल दिया। बिहार बम बम हो गया, जो बाढ़ ग्रस्त इलाका है, तो अब हमारा गोरखपुर भी बाढ़ से बचेगा। ये एक ऐतिहासिक, बिहार के लिए, नालंदा यूनिवर्सिटी के लिए, राजगीर के लिए ऐतिहासिक बजट हमने नहीं उम्मीद की थी। इतना शानदार बजट है, पूरा आप देखिएगा कैसे शेयर मार्केट सब कुछ अब कितना शॉर्ट अप करेगा। बहुत अच्छा। तर रवी किशन यांची प्रतिक्रिया, बिहारसाठी अतिशय चांगलं हे बजेट असल्याचं ते म्हणतात। आम्ही हे अपेक्षित केलं नव्हतं, अपेक्षेपेक्षाही चांगलं हे बजेट असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा आजच्या या बजेटमधून करण्यात आलेली आहे। तर नैसर्गिक शेतीवर भर असेल असं सांगण्यात आलंय। कृषी क्षेत्रासाठी ही घोषणा Missions for pulses and oil seeds. For achieving self-sufficiency in pulses and oil seeds, we will strengthen their production, storage and marketing. As announced in the interim budget, a strategy is being put in place to achieve Atmanirbharta for oil seeds such as mustard, groundnut, sesame, soybean and sunflower. Vegetable production and supply chains. Large-scale clusters for vegetable production will be developed closer to major consumption centers. Digital public infrastructure for agriculture. Buoyed by the success of the pilot project, our government, in partnership with the states, will facilitate the implementation of the digital public infrastructure in agriculture for coverage of farmers and their lands in 3 years. During this year, digital crop survey for Kharif using the DPI will be taken up in 400 districts. Fast-tracking growth of rural economy and generation of employment opportunities on a large scale will be the policy goal. This year, I have made a provision of 1.52 lakh crore rupees for agriculture and allied sectors. तर या बजेटमधून नेमकं काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे ते आपण बघूयात। स्वस्त, सोनं चांदी स्वस्त होऊ शकते। इलेक्ट्रिक वाहनं, कर्करोगावरील 3 औषधं यांच्यावर ड्युटी, स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आलेली आहे, माफ करा, याच्यावरील टॅक्स कमी करण्यात आला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या गोष्टी स्वस्त होणार आहेत। तर भारताचं बजेट सादर झालं आहे आणि त्यानंतर काय स्वस्त होणार ते आपण बघतोय। एक्सरे मशीन, सोलार पॅनल, माशांपासून बनवलेले उत्पादन हे सुद्धा या ठिकाणी स्वस्त होणार आहेत। म्हणजेच माशांपासून जे काही उत्पादनं बनली जातील किंवा माशांचं भोजन हे स्वस्त होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भारताचं बजेट सादर झालं आहे आणि महाग नेमकं काय होणार ते आपण बघू शकतोय। प्लास्टिकच्या वस्तू महाग होणार आहेत, कारण त्याच्यावर कराचा बोजा वाढल्याचं पाहायला मिळते। प्लास्टिक इंडस्ट्रीवर कराचा बोजा वाढलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकच्या वस्तू महाग होणार आहेत आणि हा पर्यावरण संरक्षणासाठी सुद्धा एक मोठं पाऊल असल्याचं सांगितलं जात आहे। आजच्या बजेट नंतर नेमकं काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार ते आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकतोय। प्लास्टिकच्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे, कारण प्लास्टिक इंडस्ट्रीवर कराचा बोजा वाढलाय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।